शहादा येथे येत्या रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी एक भव्य राज्यस्तरीय साहित्य सोहळा रंगणार आहे. मराठीचे शिलेदार, बहुउद्देशीय संस्था नागपूर आणि आयोजन समिती शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहादा लोणखेडा बायपास रोडवरील पाटीदार सांस्कृतिक मंडळाच्या पाटीदार मंगल कार्यालय म्हणजेच पाटीदार लॉन येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आणि अध्यक्षस्थान आमदार राजेश दादा पाडवी भूषवणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून गोवर्धन तेलन तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर पद्मा जाधव वाखुरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून रमेश शंकर चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी तसेच विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे प्रकाशित तब्बल 10 पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र माझा, आम्ही काव्यसारथी, काव्यमंजिरी, विद्रोही वादळ आणि देव्हारा या प्रातिनिधिक काव्यसंग्रहांसह गणेश पाटील, कुसुमलतेदा वाकडे आणि पुरुषोत्तम ठोंबरे यांच्या वैयक्तिक पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कवी संमेलन रंगणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नामवंत कवी आणि स्थानिक कवी आपल्या उत्कृष्ट कविता रसिकांसमोर सादर करणार आहेत. साहित्यप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय पर्वणीचा क्षण ठरणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी या भव्य साहित्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजन समिती, मुख्य संयोजक गणेश पाटील, वल्लभ विद्या मंदिर पाडरदा आणि संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.